पुण्यामध्ये नुकतीच कल्याणीनगर येथे ड्रंक अँड हिट ही घटना घडलेली आहे। या घटनेविषयी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत प्रत्येक राजकीय सामाजिक व्यक्तीने आपापली प्रतिक्रिया दिलेली आहे। मी ही व्यसनमुक्ती समुपदेशक या नात्याने आपली दोन गोष्टी याविषयी बोलू इच्छित आहे। आम्ही जुनाईल म्हणजे अंडर 80 ज्या मुलांकडनं काही गुन्हे घडले असेल त्यांना समुपदेशन देण्याचं काम केलेलं आहे, काम करत आहे। आणि तसेच व्यसनमुक्तीसाठीही आम्ही समुपदेशन अंडर 80च्या आणि अबव 80च्या सुद्धा लोकांना करत असतो। तर वेदांत सारखी ही जे ड्रंक अँड हिट प्रकरण घडलेलं आहे त्याच्यात 2 निर्दोष लोकांचा बळी गेलेला आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार वेदांतवर झालेले श्रीमंतीचे विकृत संस्कार आणि एक वाईट संगत आणि व्यसन या सगळ्याचं संमिश्रित त्या दिवशी आपल्याला ती पोर्शो एक महागडी गाडी 200च्या गतीने रस्त्यावर चालताना दिसली आणि त्यातून हा अपघात घडलेला आहे। तर मुळात 12वी पास झालेला विद्यार्थी आपल्या आनंद 12वी पास झालेली पार्टी जर का दारू पिऊन देत असेल तर हिथं बाळाचे पाय आपल्याला पाळण्यामध्ये दिसलेले आहेत। प्रियांनो, मीही 12वी पास झालेले काही पेढे खाल्लेले आहेत ह्या बोर्ड एक्झामिनेशनला, पण त्या विद्यार्थ्यांनी आपल्या 12वीच्या गुणांच्या आणि मिळालेल्या मार्काच्या बळावर त्यांनी स्वतःसाठी पुढच्या उच्च शिक्षणासाठी दारं उघडलेले आहेत। कोणी विद्यापीठाचे, कोणी कॉलेजचे, कोणी इंजिनिअरिंगचे, कोणी मेडिकलचे। पण वेदांत सारख्या श्रीमंतीच्या विकृत संस्कारामध्ये वाढलेल्या मुलांनी आपल्या स्वतःसाठी कारागृहाचे 3 ते 7 वर्षासाठी दार उघडलेले आहेत। फक्त स्वतःसाठी नाही तर त्यांनी आपल्या आई बापांसाठी सुद्धा कारागृहाचे दार उघडलेले आहेत। मित्रांनो, वेदांत फक्त त्या दिवशी दारू पिला म्हणजे त्यांनी तो प्रथम प्रयोग केलेला नाही, तर वेदांतला कुठेतरी व्यसनी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे जी त्याने आपल्या आई वडिलांपासून झाकलेली आहे किंवा आई वडिलांच्या कामधंद्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। तर मित्रांनो, अशा अनेक घटना आपण टाळू शकतो, कारण का पुन्हा एकदा बाल कोर्टाने समुपदेशनाचं महत्त्व आपल्या समाजासमोर आणून ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने विमल फाउंडेशन मोठ्या प्रमाणामध्ये मोफत समुपदेशन देण्याचे कामं आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत। पण एक गोष्टीची खंत वाटते की समुपदेशनाची जागा शिक्षेमध्ये दिलेली आहे, शिक्षा या दृष्टिकोनातून दिलेली आहे, पण समुपदेशनाची जागा शिक्षण म्हणून जर का आपण दिली तर असे गुन्हे कुठेही घडणार नाही असा आम्हाला विश्वास मी इथं व्यक्त करत आहे। वेदांतनी दारू पिली, ती दारू चढली आणि ती दारू चढल्यानंतर ज्या घटना घडल्या त्या आपल्या लक्षामध्ये आलेल्या आहेत। पण दारू पिल्यानंतर अशा काय गोष्टी घडतात याच्यावर माझे अनेक व्हिडिओ आहेत, परंतु एक गोष्ट मी इथं युवकांसाठी नक्की सांगू इच्छितो की दारू पिल्यानंतर आमच्यामध्ये हिंसक प्रवृत्ती जास्त वाढती आणि समाजविघातक गोष्टी करण्याची प्रवृत्ती आमच्यामध्ये जागृत होती। जी लोकशुद्धीमध्ये कुठली अशी गोष्ट करायचा विचारही करू शकत नाही ते मद्यपान केल्यानंतर युवकांकडनं मोठ्या प्रमाणात केलं जातं, जे सगळ्या गोष्टी मानवीच्या दृष्टिकोनातून खूप अहित असतात आणि त्याच्यामध्ये जीवाला आणि जीवनाला खूप मोठा धोका असतो। त्याचं ताजं उदाहरण पुन्हा एकदा वेदांतनी दिलेलं आहे। नशेमध्ये माणूस काय करू शकतो याची एक जीता जागता नमुना वेदांत आज आपल्या युवकांसमोर आहे। तर वेदांतचा हा युवकांसाठी मोठा धडा आहे। इथं श्रीमंती आणि गरिबीचा विषय नाहीये, फक्त दारू पिल्यानंतर आपण कुठल्या स्तराला जाऊ शकतो हे त्याच्यातलं एक मोठं उदाहरण आहे। धन्यवाद।